बस आलेली आहे आता. हा कालचा ब्लॉग आज कंटिन्यू आहे. बस आलेली आणि मेन म्हणजे आमचे सगळे मित्र 2 नंबर बसमध्ये आणि हा पण 3 नंबर मध्ये, पण आमचे निम्म्याला वर दोस्त 2 नंबर बसमध्ये चाललेले. तर काय माहिती काय होतं, आम्ही तर सरांना म्हणतोय आम्हाला 2 नंबर बसमध्ये जागा द्या. तर आता आपण बसमध्ये बसलेलो आहे आणि सगळेजण आपापले सीट शोधताय. आता आपण 1 नंबरच्याच रो मध्ये बसून घेतलेलं आहे. तर अजून ड्रायव्हर काका आले नाही, अरेंजमेंट चालू आहे, सल्ला जोरात चालू आहे. तुम्हाला ऐकायला थोडा प्रॉब्लेम येत असेल. आता निघाल्यावर तुम्हाला दाखवतो. सर लोकांनी त्यांची पॉवर वापरली. पहिलं सीट त्यांनी काढून घेतलं आमच्याकडनं. आम्ही सुरुवातीला बसलो होतो, ते म्हटले आम्हाला पुढे बसायचंय. आता रात्रीचे 2 वाजले आणि इथं एक स्टॉप आहे, इथं थांबलेले सगळेजण मिळून. सुप्रभात मित्रांनो. आता सकाळचे 6:30 वाजले. फुल थंडी आहे आणि गणपतीच्या मंदिराला आलोय, पण आम्ही आत नाही गेलेलो अजून, कारण अजून आंघोळ नाही, काही नाही, फ्रेश नाही झालेलो आहे, त्याच्यामुळे आत नाही गेलेलो. आम्ही फ्रेश झालेलो, इथं होतं फ्रेश व्हायला. सगळे मुलं फ्रेश झाले. आता डायरेक्ट रायगडाकडे निघणार आहे. आता आम्ही वरती पोहोचलेलो. आता नाश्ता आणि इथं आंघोळीची सोय, रूम आहे आणि आंघोळीची सोय. आता बादली येते आपल्यासाठी. मिसळ पाव खायला थांबलो होतो. आता जवळजवळ म्हणजे पायी जाण्याचा तर विषय नाही. आता रोपवेनीच आम्ही वर जाणार आहे, कारण आत्ताच इतका टाइम झालाय. जर आम्ही रिटर्न जायला निघालो तर एवढी रात्र होऊन जाईल, आम्हाला दुसरा दिवस एन्जॉय करायला भेटणार नाही. त्याच्यामुळे आता आम्ही रोपवेनीच जाणार आहे. पायथ्यापासून स्टार्टिंग केलेली. सगळेजण सावलीला उभे राहिले एकत्र सगळे जमल्यानंतर. आता आम्ही रोपवेचे पैसे दिलेले आणि बसलेलो निवांत. भाऊ नंबर येणार आहे, नंबर पाळी एवढे सगळेजण थांबलेले रोपवे साठी. इकडे सर बसले. सर हाय करा. आम्ही पण बसलेलो आहे. इकडे कांचन मॅडम बसले. मॅडम टोपी घालून बसले मॅडम. हा मॅडम. ते पण मॅडम दाखवत नाही, चेहऱ्यावर बघायला लावलाय कारण दिसू नाही. रोपवे मध्ये बसलेलो आहे, अजून स्टार्ट नाही झाली, जाईल हळूहळू. आता ते वर पाठवतील मागून. तुम्हाला दाखवतो वरतून, पण मलाच भीती वाटते. तर डोळे दाखवून घ्यायचे. आता तेच करावं लागेल, कारण कधी एक्सपिरियन्स नाही मला आणि थोडा जीव घाबरा तर होणारच आहे. त्याच्यामुळे पाहू आता काय होतं. तुम्हाला वरती पोहोचल्यावर मी सांगेल की माझ्या बरोबर काय फिलिंग वाटल्या मला. जय शिवाजी. आपण वरती रोपवेने आलेलो आहे. खूप चांगलं, म्हणजे असं मस्त वरतून एकदम उंचावरनं सगळं दिसत होतं. तुम्हाला जेवढं क्लिपमध्ये दिसाल तेवढं दिसल, बाकीचं वरचं आता मी तुम्हाला दाखवेल. आता दुपारचे 2 वाजलेले आणि इथून स्टार्टिंग आहे वरती जायसाठी. ही भिंत, याच्या पुढं जाऊन पाहू आपण काय. रात्री आता रिसॉर्टला पण जायचंय. आताच एवढं दमल्यासारखं झालंय, पुढं कसं होईल काय माहिती. बसमध्येच निम्म्याला वर दिवस निघून गेलेला आहे आतापर्यंतचा. फोटोशूट चालू आहे. निपा केस कापले. ही पण रील स्टार आहे, डेली ब्लॉगर. हा डेली ब्लॉगर आहे. तर ट्रिपाचे म्हणजे ट्रिप चालू आहे सगळ्या शाळेच्या. सगळे छोटे छोटे चिल्ले पाल्ले पोरं आलेले. आता ते पायी आले का नाही त्यांनाच माहिती. पण आता तुम्हाला महाराजांची मूर्ती दाखवतो. अरे बाप, हॅलो. या बा छोटा ब्लॉगर भेटला आपल्याला इथं. छोटा ब्लॉगर. हे बा इथं सगळे ब्लॉगरच दिसत आहे. हे बा छोटे छोटे ब्लॉगर आहे सगळे.
सगळे छोटे छोटे ब्लॉगर. आता आपण इथे बाजारपेठ मध्ये आलेलो आहे. इथं प्रत्येक ठिकाणी तुम्ही पहा असं लांबपर्यंत असं प्रत्येकाचं केलेलं आहे. आता आम्ही चाललो आहे तिकडं शंकराच्या मंदिरात. तिथं पिंड आणि ते मंदिर असं मुघलांसारखं बांधलेलं आहे, मस्जिदीसारखं. कारण मुघलांनी त्याच्यावर हल्ला करू नये, त्यांना लांबून पाहिल्यावर वाटलं पाहिजे की हे मस्जिद आहे. ह्याच्यामुळे ते मंदिर बाहेरून असं बनवलं आहे, पण आतून आपल्या शंकरांची पिंड आहे. तर आता आपण तिथं पाया पडायला जाऊ आणि तुम्हाला देखील मी तिथलं दर्शन देतो. ऊन खूप जोराचं लागते आता, त्याच्यामुळं आपण आईस्क्रीम घेतोय कोनमध्ये. एवढं कडक ऊन पडलेलं आहे आत्ता. अरे ना बापरे. खाऊ का आईस्क्रीम मस्त आता आईस्क्रीम काका बनवते आपल्यासाठी. काय होतं पहिले जे सकाळचा जो बनवतो ना घालून पण आईस्क्रीम एन्जॉय करू आधी. बरं वाटलं एवढं उन्हा तानाचं. हे पहा ते महादेवाचं मंदिर. तुम्हाला इकडून बघताना ते मस्जिदी सारखं दिसत असेल, पण आपण आता त्याच्या जवळ जाऊच लवकर. हे पहा एवढं लांब आहे. आत्ता मंदिराजवळ पोहोचलेलो आहे महादेवांच्या. आता दर्शन घेतो महादेवांचं. ही पहा ती पहिली पायरी जिच्यावर नाव कोरलेलं आहे. तर आता आपण तिकडे पाया पडलेलो आहे मी, पण आत जाऊन नाही देते कारण आता अभिषेक चालू आहे आतमध्ये. आणि इकडं पहा तुम्ही किती भारी सीन आहे माझ्या समोर. इकडून वरतून किती उंच दिसतंय. आणि आत पूजा चालू आहे त्याच्यामुळं आतमध्ये जाऊन नाही दिलेलं आहे. आणि म्हणता ना की वाघ्या म्हणून महाराजांचं एक कुत्रं होतं, तर मग त्याची समाधी ही आहे. वाजलेले दुपारचे 3, ऊन एकदम डोक्यावर सणसणत आलेलं आहे. आणि आम्हाला इथं गाईड करणार कोणी नाही आहे, ह्याच्यामुळं आम्हाला नेमकंच सांगता येणार नाही की म्हणजे काय असेल ही गोष्ट. फक्त आम्ही बघायला आलेलो आहे की हे महाराजांच्या काळामध्ये ह्या गोष्टी महाराज इथं येत असतील, या रस्त्यांवरनं चालत असतील, तर ही इथं येऊन अनुभवणे खूप गरजेचं आहे. आपल्या महाराष्ट्राचा इतिहास, आपल्या महाराजांचा इतिहास हे आपण म्हणजे इथं येऊन एकदा म्हणजे आपण जेवढे आपल्याला शक्य आहे तेवढे गड हे एक्सप्लोर केलेच पाहिजे. आपण तिथं गेलोच पाहिजे आपल्या लाईफमध्ये. आत्ता आपण चाललेलो आहे टकमक टोक बघायला. आम्ही आत्ता म्हणजे टकमक टोक थोडं लांब आहे आमच्यापासून, पण इथूनच असं दिसतं इथून जर माणूस पडायचा विचार सुद्धा करल ना तरी सुद्धा तो मरल. हे पा इथून अजून तिथं आहे, इथून हे पा जिथपर्यंत नजर जाती खोलीच खोली आहे. जर आपण इथून फक्त मनातून जर विचार केला ना की इथून आपण सटकून पडलोय तरी सुद्धा माणूस मरेल. एवढं खतरनाक आहे टकमक टोक. चला तुम्हाला मेन टकमक टोक पुढे जातो आणि तिथून मेन सीन दाखवतो. मी टकमक टोकाच्या इथे आलेलो आहे. नॉर्मल इथून पुढे पण इथं रिस्की, कारण इथून डायरेक्ट खाली तिथं मुलं आहेत उभे. आणि हे जे तुम्हाला दिसतंय का, हा सरळ जो माझ्या बोटापासून मी दाखवतोय हा हिरकणी बुरुज आहे. जिथून म्हणजे हिरकणी त्याच्या मूल बाळासाठी गेली होती. म्हणजे पहा ना तो किती एकदम सरळ आहे. कसं काय यार, म्हणजे तिथं आपण इथून विचार सुद्धा करू नाही शकत की तिथून उतरल्या जाऊ शकतं. नॉर्मल धुकं आहे, पण मी तुम्हाला जेवढं दाखवायचा प्रयत्न करता येईल तेवढं दाखवतो इथून. परत परतीच्या दिशेला निघालेलो आहे. परतीच्या दिशेला जाऊ आणि पाहू काय कसं. आता शिक्षक लोक तर आमच्या बरोबर नाही, आता आम्ही दोघच जण केव्हाचे फिरतोय. आता शिक्षक लोकांना शोधावं लागेल, बाकीची सगळी टोळी गँग शोधावं लागेल आमच्या बसमधली. टकमक टोकापासून इथपर्यंत आलोय तरी पण श्वास एवढा फुललाय. आत्ता तोंडाला कोरड पडली, तशी पण पाण्यामध्ये इलेक्ट्रॉन पावडर टाकून मी घेतलेली आहे. गोट पिली ना की मग हा गोट पिलं ना पाणी की मग असा दम जातो. इलेक्ट्रॉन पावडर त्याच्यासाठी आणली.
आता आपण शिरकाई देवी मंदिराच्या इथे आलेलो आहे. आता आपण रोपवेच्या ठिकाणी आलेलो आहे आणि आता परत खाली जाणार आहे. वरनं खाली उतरलोय, कॉफी पिली. आता 6:30 वाजत आले आणि आता आम्ही दिव्या आगारला निघालो रिसॉर्टला जायसाठी. 10 वाजलेले रात्रीचे. आताशी आपण गडावरनं इकडं आलेलो आहे. आता सर अरेंजमेंट करताय कोणी कुठं उभं राहायचं आणि तुम्हाला दाखवतो रूम कशी असेल. आता बघूया पुढची तयारी काय सर. त्यांची 10:30चा टाइम दिला होता पण आता बघूया काय. पोहोचलेलो आहे आपण जिथं आपण थांबलेलो आहे. काहीच हे नाव अजून आतून रूम बघायच्या बाकीत. रूम मध्ये आलेलो आहे. रूम मध्ये एसी पण आम्ही नॉन एसी घेतलेलं आहे. इथं आत्ताच एवढी थंडी वाजतीये. आणि पा इकडं पोरं हे आम्हाला ज्युनियर आहे बरं का. आणि हा पण आम्हाला ज्युनियर आहे. मला वाटलं आम्हाला सिनियर आहे. इकडं बघ. थांब तुम्हाला रूम टूर देतो. पहिले जेवायला जायला लावलंय सरांनी. तर आता आपण फ्रेश झालेलो आहे रूम मध्ये. तुम्हाला रूम टूर देईल पण आम्ही खूप लेट आलेलो आहे त्यांना टाइम दिल्यापेक्षा. ह्याच्यामुळे जेवणाचा टाइम निघून गेलेला आहे. पण कसं असतं जर जेवणाचा टाइम निघून गेला तर मग ती आपली जबाबदारी असती. मग ते त्याच्यात एखाद्या दिवस जेवण कट पण करू शकता. पण त्यांनी आमच्यासाठी माणुसकी दाखवली आणि म्हटले की पटकेत तुम्ही फ्रेश होऊन या आणि जेवण करून घ्या. म्हणून तुम्हाला रूम टूर मी नंतर देतो आणि पहिले जेवण करू आपण. तर आता जेवायला कोबी आणि या 2 भाज्या आहे, माहिती नाही कोणत्या आहे, आणि पोळ्या आणि पापड. अनलिमिटेड आहे जेवायला. हा मटकी आहे दादाने सांगितलं. जेवण करून आलेलो आहे आणि आता तुम्हाला रूम टूर देतो. 2 नंबरची रूम आहे. इकडं घुसल्या बेड, शाय कॅमेरा शाय, इकडे एसी, पडदा, इकडे खिडकी, इथं शॉकेट, दरवाजा, इथं बुटर काढले पोरांनी. इथं झोपणार आहेत, वरती झोपणार आहे. इकडं फ्रीज आहे. फ्रीज मध्ये पोरांनी काय ठेवलंय का पाहू आपण. रिकामी रे. बजेट नाही पोरांकडे, बजेट नाही रे. मस्त झोपले. आणि इकडं आता दाखवू नाही शकत. इकडं फ्रेश व्हायला इकडं बाथरूम आहे आणि इकडं लाईट. इकडं देवराज भाऊ तुमचे. आणि इकडं मागे एक जादुई दरवाजा आहे. जादुई दरवाजा. हा जादुई दरवाजा उघडल्यावर मागे एवढे बाथरूम आहेत. जिथं वाटेल तिथं ना आंघोळ करा. तर अशी आपली रूम. वरती 2 फॅन, एक एसी लाव ना यार. एसी नॉन एसी आपली रूम. तर आता आपण मी इथं झोपून घेणार आहे आणि उद्या सकाळी आपल्याला जायचं आहे बीचवर. आणि हा व्लॉग इथंच एंड होतोय. पुढचा व्लॉग बघण्यासाठी तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लवकर सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय. बाजूला झालं ते पोरं दिसले ना. मी पण माझा बीपी आहे झाला लगेच. झालं वाटोळ आता.